ठीक आहे. आता आपण डिटेलमध्ये डेटा स्ट्रक्चर्स जे आहेत ते बघणार. हे झाल्यानंतरच तुम्हाला अल्गोरिदम्स नीट समजतील, ते DSA ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. जर कोणी इथे आता कॉलेजमध्ये असेल, फायनल इयर किंवा कशामध्ये पण कुठे ॲप्टिट्यूड राऊंड वगैरे जर असेल किंवा कोडिंग राऊंड असेल तर DSA इज मस्ट. तर DSA येण्यापूर्वी डेटा स्ट्रक्चर झालेच पाहिजे, तेव्हा कुठे अल्गोरिदम्स नीट कळतील. ठीक आहे. फॉर डेटा अनालिटिक्स व्हेरी पर्टिक्युलरली तुम्हाला मेन फोकस तुमच्या नंपाय वगैरे त्या मॉड्यूल्सवरती असतो. ठीक आहे. बट जर फ्युचर स्कोप बघितला तर DSA विथ रिस्पेक्ट टू युअर मोर प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज DSA जास्त आहे. ठीक आहे. तर DSA आता सध्या तरी पायथनला ऑप्शनल आहे. आय मीन ऑप्शनल इन अ सेन्स ओप्स किंवा DSA थोडं आलं पाहिजे, बेसिक्स असं लिहून देतं DSA बेसिक्स. सो इवन इफ यू टेल सिम्पल थिंग, जसं आपण ॲरे तर बघणारच आहे नंपायमध्ये. ठीक आहे. बट हिअर ऑल्सो वी नीड टू फोकस मोर. ठीक आहे. आता प्रत्येकाने जेवढे पण फंक्शन्स याच्यामध्ये येतील प्रत्येकाने ते फंक्शन लिहायचं. ठीक आहे. सिंटॅक्स सेमच आहे लिहायचा. प्लस तो काम काय करतोय. आय नो तुम्हाला ऑनलाईन कुठे ना कुठे मिळणारच आहे, बट रायटिंग इट डाऊन इन युअर नोटबुक विल गिव्ह यू मोर लाईक स्टेट ऑफ माइंड राहील तुमचं तिथे नीट, आणि तुम्हाला समजेल, लिहिलेलं पटकन समजतं. करेक्ट. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले स्ट्रिंग. स्ट्रिंग सगळ्यांना माहिती आहे काय असतं, काय आहे, कशी डिक्लेअर करतो, कसं लिहितो, सिंटॅक्स काय आहे स्ट्रिंगचा. ठीक आहे. आपण वर्ड मध्ये अजून एक स्ट्रिंग लिहू शकतो का, आय मीन इन अ सेंटेन्स, सॉरी, आपण अजून एक लिहू शकतो का, ट्रिपल कोट्स देऊन, डबल कोट्स देऊन मग मध्ये एक लिहू शकतो. करेक्ट. अभी उसी के ऊपर हम अभी स्ट्रिंग वरती, हां, ORD आणि CHR म्हणून एक काही फंक्शन्स आहेत, मी तुम्हाला सांगितले होते. ठीक आहे. ORD मध्ये जर मी स्ट्रिंग मध्ये हाय एच लिहिला, ठीक आहे, त्याने बघा काय आन्सर दिला, 104. आता कोणाला कळणार नाही. तेच जर, हां, 104 दिलं बरोबर. आता तेच जर मी CHR मध्ये 104 दिलं तर आन्सर काय दिल रे तो. ठीक आहे. आता मी याला 72 आलं ना, इथे मी 72 देतो. बघितलं का. ORD CHR these are ASCII व्हॅल्यूज. ठीक आहे. these are some special functions. ठीक आहे. हे काम कुठे येतं, जेव्हा तुम्ही एखादी फ्रंट एंड मध्ये जर कोणी असाल ना, युझिंग पायथन, आपण जेव्हा, कारण की याच्यामध्ये काही असे फंक्शन्स आहेत ज्याच्याने आपण ते इमोजीज येतात बघा, ते पण येतं त्यांना. आय डोंट नो, तुम्ही गुगलवरती जाऊन एकदा ते सगळे कोड्स घेऊ शकता, युनिक कोड्स, ASCII व्हॅल्यूज पण आपण त्याला असं म्हणतो. सो पेन इट डाऊन, CHR अँड ORD. ठीक आहे. जो आगे दिखाना है, ठीक है. ओके चलो. ORD अँड CHR. ठीक आहे. लेंथ फंक्शन सगळ्यांना माहिती आहे काय करतं. काय करतं रे, लेंथ देतं. ठीक आहे. दिस इज ऑल्सो युअर सिक्वेन्स. करेक्ट. सिक्वेन्स आहे ना ही पण एक, सांगितलं होतं मी फॉर लूप मध्ये, फॉर व्हॅल्यू इन सिक्वेन्स. करेक्ट. मुव्हिंग अहेड. आता आपण याच्यावरती जरा काम करणार. ठीक आहे. वेन्सडे. ठीक आहे. आता मला सांगा, जर मी ते असं केलं, एक सेकंड, प्रिंट टुडे डॉट अपलोड बिल्ट इन मेथड. ओके. काय दिलं रे, काय झालं, काय करतं डॉट अप्पर, काय करतं नोटबुक आहे ना. नको. कळलं का, चुकलं काय होतं, आपण ते हे दिलं नव्हतं, पॅरामीटर्स दिले नव्हतं. ठीक आहे. फंक्शन आपण असंच देतो ना. ठीक आहे. मला याचा सिंटॅक्स कळलं का रे तुम्हाला.
कसा गेला? प्रिंट टुडे डॉट अपर. टुडे मध्ये काय स्टोर्ड आहे? वेडनेसडे. आला का त्याचा आन्सर ते? ठीक आहे. आणि तेच जर मी प्रिंट टुडे डॉट लोअर केलं तर समजलं? ओपन करून देता कारण की सफोकेट होत आहे ना थोडं. सेट स्विंग सेट कर बरं. ठीक आहे. आता अजून एक आहे प्रिंट टुडे डॉट टायटल. आता हे काय करेल रे? नीट बघा काय झालं. ठीक आहे, एक सेकंड थांबा. आता समजेल काय केलं. टायटल आपण असंच लिहितो ना, लाईक फर्स्ट लेटर कॅपिटल. म्हणजे लिहिताना तर सगळे कॅपिटल ऑल लेटर्स कॅपिटल मध्ये लिहू शकता, बट त्याचा एक टेक्निकल फॉर्मॅट आपण प्रेझेंटेशन मध्ये जर बघितला तर टायटल देताना तो फर्स्ट अल्फाबेट जो असतो ना तो अप्पर केस मध्ये असतो, बाकी मग स्मॉल केस. समजलं का? अरे असेल लिहितो आपण असे ब्लँक बघतात यार. हॅलो, दिस इज आवर पायथन क्लास. काय केलं इथे? HPIOPC काय आलं हे? ठीक आहे, समजलं. आता पुढे आहे, आता हे जरा यासाठी मला एक हे लागेल. HU equals to this is a data and is a date. ठीक आहे, मी काय केलं रे इथे स्पेस सोडली थोडी, बरोबर. ठीक आहे, आता मी याला प्रिंट करणार. प्रिंट HU डॉट S स्ट्रिप. ठीक आहे, हा काय करता ते तुम्हाला कळणार नाही. इथे मी लिहून ठेवतो हे, म्हणून मी लिहायला सांगितलं होतं. रिमूव्ह ब्लँक, हा इथेच चुकतात इंटरव्ह्यू मध्ये पण, ब्लँक स्पेसेस फ्रॉम बोथ साइड्स. याला थोडं हायलाइट करा. ठीक आहे, ठीक आहे. झालं. आता मला सांगा एल स्ट्रिप काय करेल रे मग? Remove space from left space. कळलं का काय करतोय आपण? ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला हे का हायलाइट करायला सांगितलं. कळलं का आता? इथे होत नाहीये. ठीक आहे, एक सेकंड मी हे काढून टाकतो. लेफ्ट साइड कडनं यामध्ये सगळे कन्फ्यूज होता स्ट्रिप मध्ये.
ठीक आहे. स्ट्रिप बोलले ना का आपण काय बोलायला जातो रे, इट रिमूव्ह स्पेसेस, डोक्यात निघून जातं रिमूव्ह स्पेसेस, बट टेक्निकली आन्सर इज नॉट करेक्ट. स्ट्रिप रिमूव्ह स्पेसेस फ्रॉम बोथ साइड्स. एल स्ट्रिप रिमूव्ह फ्रॉम लेफ्ट साइड. ऑपोजिट त्याचं काय आर स्ट्रिप. ठीक आहे. थोडं आता सोपं वाटतं बट खूप फंक्शन्स आहे अजून, कुठून करायचं ते पण सांगेल. ठीक आहे. सिंटॅक्स समजला का कसे वापरायचे फंक्शन? ऑल गुड. ठीक आहे. सो HU इज नथिंग, इट्स अ डेटा टाइप. कोण बोललं? खरंच सांगा, कोण बोललं डेटा टाइप? आता त्रास सुरू होऊन जाईल मला. HU काय व्हेरिएबल आहे, काही घेतलाय मी. करेक्ट. काय घेऊ शकतो काय नाही घेऊ शकत त्याचं एक स्टार्टिंगला एक हे दिलं होतं, टेबल सांगितला होता, तो टेबल रेफर करा म्हणजे झालं. समजलं हर्षल? कळतंय का नक्की? ठीक आहे. आता आपण एक नवीन देतो, लेट्स से टेक्स्ट इक्वल्स टू, मी दिलं डेटा सायन्स. ठीक आहे. आता मी करेल प्रिंट, ठीक आहे, टेक्स्ट डॉट इज अल्फा. ठीक आहे, एक सेकंड. असं नाही, इज अल्फा म्हणजे काय असणार आहे त्याच्यामध्ये नंबर्स. ठीक आहे. Spaces and numbers. Actually, is alpha इसके बारे में थोड़ा कंफ्यूज हूँ. सर ये एक मिनट. हाँ ठीक आहे, लक्ष द्या. हे बघा, आता इज अल्फाने ट्रू दिलं. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. थोडं डोक्यात आलं, इवन आय गेट कन्फ्युज हिअर. ठीक आहे. डेटा सायन्स इज अल्फा, आता काय दिलं रे त्याने? ट्रू. समजलं का? व्हॉट इज इट? कॉम्बिनेशन ऑफ टू डेटा टाइप्स. इंटरनली तर ते कॉम्बिनेशन ऑफ टू डेटा दिसायला आपल्याला काय, स्ट्रिंग अँड एंड, बट इट इज स्टोर्ड इट ॲज अ स्ट्रिंग. आपल्याला चेक करायचंय की त्याच्यामध्ये कुठला ना कुठला नंबर आहे का, आहे का? ठीक आहे. सो अल्फा आहे का ते? नाही, म्हणजे मग फॉल झालं. ठीक आहे. तेच जर मी ते काढून टाकलं असतं तर अल्फा आहे. ठीक आहे, समजलं? हे इथे फसतात बरं का सर्व. ठीक आहे. आता तसंच येतं एक प्रिंट टेक्स्ट डॉट इज डिजिट. डिजिटच आहे. जाते का ते फंक्शन, जाते का डोक्यात? कसे स्ट्रिंग वरनं आपण किती काय काय घेतोय, फाइंड करू शकतोय. समजतंय का? तुम्ही खूप कन्फ्युजिंग वाटतंय. आय मीन हा सांगा त्याला अल्फा कशाला यूज करता, म्हणजे मोठ्याने बोला. जर अल्फाबेट असतील तर अल्फा यूज करा, म्हणजे ते सांगणार की ट्रू आहे की फॉल्स आहे. ते मेथड्स आहेत. लाईक वेन एव्हर जर आपल्याकडे कुठला ना कुठला कॉलम आहे,
लेटची आपल्याला चेक करायचा आहे तो की यामध्ये आहे का नाही. ऍक्च्युली ते पांडाचे वापरून होऊन जातं. लेटची आपल्याकडे काही ना काही स्ट्रिंग आहे, त्याच्यात आपल्याला चेक करायचे की नंबर आहे का त्याच्यामध्ये. इट इज स्टोर्ड ॲज अ स्ट्रिंग, म्हणून मी एक्सप्लेन केलं स्टोर्ड ॲज अ स्ट्रिंग, बट मध्ये हा कुठला नंबर आहे का तो बघायचा होता आपल्याला, त्यासाठी हा मेथड. समजलं. एज डिजिटने मग फॉल्स, तुम्हीच सांगा, एज डिजिटने मग फॉल्स का दिला. नंबर नाही ठीक आहे, समजलं. आता हे फंक्शन्स आहेत, काही मेथड्स आहेत, काही असेच काही आपल्याला काही फंक्शन्स पण आहेत. हे डेटा स्ट्रक्चर शिकल्यानंतर आपण फंक्शन शिकणार आहोत. युजर डिफाईन्ड फंक्शन म्हणजे आतापर्यंत आपण सगळे इनबिल्ट फंक्शन्स वापरलेत. इनबिल्ट फंक्शन म्हणजे काय, लेन, टाईप, इनपुट, हे सगळं जे पायथनने ऑलरेडी आपल्याला फंक्शन्स दिले ते वापरले. आता आपल्याला स्वतःचे फंक्शन्स बनवायचे. ठीक आहे, लेट्स से मी फंक्शन बनवला एनएमडी नावाचा. त्याच्यामध्ये तो तुम्हाला फंक्शनचा असेल की तो नेहमी तुम्हाला हाय वी आर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ डेटा अनालिटिक्स अँड डेटा सायन्स हेच आउटपुट देईल. कधी काय तुम्ही त्याला कधी पण कॉल केलं तर फंक्शन मध्ये बघू. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. अजून इज नल इंडेक्सिंग अँड स्लायसिंग मेन आहे याच्यामध्ये, बट हे काही आहेत, हे तुम्ही कुठून रेफर करू शकता तेही मी तुम्हाला सांगतो. टेक्स्ट डॉट इज आता मी थोडं चेंज करतो. काय देतं हे, एक श्रेया दिसतंय का. ठीक आहे, आता तुम्हाला हे काय सगळे पार्ट थोडे दिवस फक्त माहिती पाहिजे, इंटरव्ह्यू बोलतोय. ठीक आहे, की असे पण काही स्ट्रिंग वरती आहेत, असे मल्टिपल आहेत. काय झालं, दिसत नाहीये. बस ठीक आहे, तुम्हाला माझ्यामुळेच नाही दिसत आहे. ठीक आहे, बॅटरी आहे. चलो, हे समजलं प्रत्येकाला, काय डाऊट. ठीक आहे, आता आपल्याला शिकायचं आहे सर्चिंग अँड रिप्लेसिंग. ठीक आहे, एक दोन एक. तुम्हाला नाही दिसलं तर वर करायचं. ठीक आहे, म्हणजे त्यांना दिसेल, त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने जरा विचार करा. मार्कडाऊन लँग्वेज कोण वापरतंय, मी सांगितलं होतं. टाइपरायटर्स. टेक्स्ट लँग्वेजच आहे ती, फक्त इटॅलिक्स साठी वगैरे आपण वापरतो. हा हा मॅडम, खरंच मला काहीच ऐकू नाही येत. एकदम मोठ्याने बोलला. हा वापरून बघा ना. स्पेशल कॅरेक्टर्स काय आपलं डॉलर साइन वगैरे ते म्हणताय ना. ठीक आहे ना. फॉल्स. इसलिए बोला फाइल बनाओ करो. ठीक आहे, यासाठी ना मी तुम्हाला फक्त लिंक्स पाठवेल. आता लिंक इन अ सेन्स याचं डॉक्युमेंटेशन आहे एक. ठीक आहे, मी पण तेच रेफर करतो, डॉक्युमेंटेशन. ठीक आहे, डॉक्युमेंटेशन म्हणजे कसं, एक सेकंड. हा हे बघा, डॉक्युमेंटेशन आहे, हे मी तुम्हाला देईल जरा. किंवा मग
पायथनच्या ओरिजिनल त्यांच्या साईटवरचं डॉक्युमेंटेशन आहे. मी इकडनंच रेफर करतोय आता तुम्हाला सांगताना खाली. ठीक है, हे बघा. सो यहाँ जाना है, हर एक चीज का उन्होंने मीनिंग भी दिया है. ठीक है, नहीं तो ये दूसरा है, यहाँ पे तो सिंटैक्स भी है. फाइंड ये तो ठीक है. इसलिए मैंने बोला अभी खुद से फाइल बनाओ, खुद से कुछ लो और खुद से ये मेथड्स लेके करके देखो, और आगे कमेंट में लिखना कि क्या है क्या नहीं. जूम, अरे ये मैं देने ही वाला हूँ आपको, ये लिंक्स डायरेक्ट. ठीक है, समझ लगा. ठीक है. सर्चिंग एंड रिप्लेसिंग, we'll say text, text नहीं, सेंटेन्स आपण असं म्हणू त्याला. ठीक आहे, सेंटेन्स डेटा एनालिटिक्स इज इजी एंड एग्जाम्पल है. ठीक है, ठीक है. अभी यहाँ पे मैंने दिया प्रिंट सेन डॉट फाइंड. अभी मैं फाइंड करना है ना, हमें कोई चीज ढूंढनी है, तो वो मैं कहाँ लिखूंगा? ब्रैकेट में. गुड आकाश. ठीक है, अभी कौन आ रहा है? बैटरी. इसके लिए थोड़ा इंडेक्सिंग स्लाइसिंग समझना पड़ता है. फाइंड मैं लेता हूँ. अभी 5 पे कैसे आया? कोणाला, किती लोकांना नाही समजलं 5 कसा आला? हात वर करा, नाही तर मी शिकवणार नाही. नाही समजलं? ठीक आहे. 0 ने स्टार्ट होतं, पण कुठपर्यंत आलं पाहिजे? इथे 4 आला पाहिजे ना, पण मग नहीं आला. काउंट केलं ना त्यांनी. हाँ, इसलिए मैंने बोला था वो करके देखो स्पेस. गुड. ठीक है, तो उसके पहले हमें थोड़ा समझना पड़ेगा इंडेक्सिंग, और चलो स्लाइसिंग भूल जाओ, इंडेक्सिंग समझना पड़ेगा पहले. ठीक है, इंडेक्सिंग क्या होता है? तो इंडेक्सिंग वेरी पर्टिकुलरली, जैसे हमने एक वर्ड ले लिया. ठीक है, वर्ड लिया RUSHI ऋषी. ठीक आहे, आपण एक वर्ड घेतला हा. ठीक आहे, इंडेक्सिंग म्हणजे काय? याला नंबरिंग देण्याच्या पोझिशनला. ठीक आहे, कसं? आता असं नका बोल. ठीक आहे, थांबा. आर इज युअर 0. ठीक आहे, 0. हा, फसले. हे आता मी तुम्हाला एक्झाम्पल साठी लिहिलंय स्पेस देऊन. आता स्पेस नका कॅल्क्युलेट करू. मी असं ऋषिकेश मी लिहिलंय रे, फक्त असं दिसावं नीट म्हणून. ठीक आहे, आर काय झाला तुमचा? 0. यू काय झाला? एस 8. समजलं? टोटल किती असतं? टोटल किती? 1 2 3 4 5 6 7 8 9. आठवतं का हे रेंज फंक्शन मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं. याची लेंथ किती येईल रे? लेंथ फंक्शन 9. करेक्ट, बट लास्ट नंबर किती आहे? हा, n-1. समजलं का? इंडेक्सिंग. इंडेक्सिंग कळालं? इंडेक्सिंग काय नाही, काय म्हणताय आता मराठी? नंबरिंग. सिंपल मराठीत काय म्हणतात? उजळणी ना? काय काय म्हणतात मराठीत? काय म्हणतात नंबरिंगला? मराठीत काय म्हणतो आपण? उजळणीला काय म्हणतो मग? रिव्हिजन म्हणताय का? सॉरी. अच्छा, आठवलं मला.
घरी म्हणायचं माझं उजळणी कसं आय यूज टू थिंक दॅट 1 2 3 4 क्यों करूं मैं बार बार तो वो कहते थे ठीक है समजलं नंबरिंग ठीक आहे कसे करतात मागे कशी करतात 0 1 2 3 4 5 6 7 8 याला म्हणतात पॉझिटिव्ह इंडेक्सिंग ठीक आहे नाउ व्हॉट इज नेगेटिव्ह इंडेक्सिंग ठीक है कैसा -1 -2 -3 -4 ठीक है ना बराबर ना यहाँ से h से -1 -2 -3 अभी ये कितना आएगा टोटल वन से शुरू किया तो हाँ ठीक है और एक है कभी कभी इंटरव्यू राउंड्स में ना घुमा के बोलते हैं वो जो टेक्निक ये रहता है ना कोडिंग राउंड में ठीक है इट स्टार्ट्स एज अ होल नंबर ठीक है होल नंबर पॉजिटिव इंडेक्सिंग स्टार्ट्स एज अ होल नंबर क्या होता है 0 से स्टार्ट होते हैं वही बोल रहा हूं मैं 0 1 2 नेगेटिव इंडेक्सिंग का से नेचुरल नंबर्स those are not natural numbers but it starts from 1 -1 नेगेटिव नंबर से शुरू होता है तो 0 is neither positive nor negative so -1 से शुरू होता है -1 -2 -3 और 9 तक के समजलं हा आता या इथे डी काय येईल रे 0 1 2 3 4 स्पेस पण होते डोक्यात घाला विसरून जाता सगळे आता ठीक आहे आणि 5 ला काय आलं अनालिटिक्स आलं का बरोबर आता समजलं का 5 कसं आलं इंडेक्सिंग समजलं सगळ्यांना ऑल गुड ठीक आहे आता अजून एक मी इथे असं केलं ठीक आहे लिहून घ्या तोपर्यंत मी थोड्याला चेंज करतो झालं लिहून हा फंक्शन काय देईल रे सेल्फ एक्सप्लेनेटरी यार काय देईल साऊंड आता बघा इथे मी पुढे अजून एक अनालिटिक्स लिहून दिलं होतं समजलं का काउंट कसं करणार आपण एका वर्ड मध्ये एक शब्द किती वेळा आलाय कसे आता करू शकाल का किती डायनॅमिक चाललोय आपण हळूहळू पुढे पायथन मध्ये तुम्हाला बोललो एक एक लाईननेच पायथनचं खूप गोष्टी होऊन जातात समजलं ठीक आहे पुढे मी वापरेल सेन डॉट रिप्लेस आता इथे कसं करेल रे मला अनालिटिक्सला सायन्सला रिप्लेस करायचंय ब्रॅकेट मध्येच येईल ते बरोबर रिप्लेसच्या थांबायचं होऊ द्या समजलं झाला का म्हणजे तुम्हाला समजलं ना दोघं तेच डिस्कस करत होतो झालं ना ठीक इथे लक्ष द्या आता नीट आता आपण आतमध्ये ऑपरेशन करतो बरं करेक्ट रिप्लेसच्या मध्ये वरती गरज पडली का रे नाही इथे इथे पडेल रिप्लेसला मला अनालिटिक्सला सायन्सने रिप्लेस करायचंय कसं करेल रिप्लेस तर यूज केलंय मी बरोबर थोडं वर करा मॅडम त्यांना दिसेल माझं नाही एक सेकंड 3 फिंगर्सने असं वर करा एक सेकंड 3 नाही 2 नेच होता आहे नाही होते ठीक आहे सॉरी ठीक आहे रिप्लेस ठीक आहे नाही झालं तुमचं आय मीन तुमचं काहीतरी डिस्कशनच असेल याच्याबद्दल समजलं ना ठीक आहे ह्या टॉपिक्सला करू दे तुम्ही काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे हा आता रिप्लेस मला काय करायचं रिप्लेस अनालिटिक्सला सायन्सने काय लिहिणार मग मी इथे
डोकं लावा, त्याला समजेल कसं रिप्लेस कोणाला करायचंय. अनालिटिक्स. आता कॉमा याच्या मध्ये येईल का बाहेर येईल? कॉमा काय चुकलं? कळलं का? नक्की. हा, आता ते दिलं होतं आपण, जिथे जिथे अनालिटिक्स आहे तिथे तिथे चेंज होईल. ठीक आहे. Brixing and slicing. समजलं? ऑल गुड. मुव्हिंग अहेड. इंडेक्सिंग. हा, हे बघा, नीट बघा, वाचून घ्या एकदा, थेरॉटिकल पण समजून जाईल. काय? इंडेक्सिंग इन पायथन refers to accessing elements of sequence such as string, tuple and other iterable objects. Python uses zero-based indexing. One more word, if in interview you encounter. Okay, meaning of the first element is 0, the second is 1 and so on. देख लो यहाँ पे. Instagram नीट, आता नीट समजेल. 0 1 2 3 4 5 6 7 8. ऑल गुड. समजलं? टोटल किती आहे रे पण? 9. बघा, नेगेटिव्ह इंडेक्सिंग कशी आहे, कुठून सुरू झाली? 1. पण आता तुम्ही म्हणाल तिथे -1 ने दिले, ते बाहेर दिलाय नाही, तो मध्ये गेला तर प्रत्येकाला जाईल. थोडं ठीक आहे, किसी ना किसी को तो पढ़ाया होगा. ये भी त्याला तो इंडेक्सिंग समजलं. आता एक एक आपण त्याच्यातले एलिमेंट ऍक्सेस करू. लेट्स से मी इथेच देतो डेटा ठीक आहे. आता मी इथे करतोय प्रिंट टेक्स्ट. परत आपल्याला लिहावं लागेल st. असंच घेतलं मी st. आता मी इथे घेतलं 0. काय आन्सर करेल? accessing particular characters using indexing. ठीक आहे, समजलं? नक्की कसं केलं? सिंटॅक्स समजा रे. आता कळलं का इंडेक्सिंग? डोक्यात पण गेलं, कसं ऍक्सेस करतात ते पण समजलं. तेच मला पुढे ए करायचं असतं तर, किंवा लास्टचा करायचा असतं तर प्रिंट st लास्टचा लास्ट. सोपं काय, एवढं काउंट करत बसणं की डायरेक्ट हे कुठे काम येतं माहितीये का? -1. तुमच्याकडे खूप मोठी लिस्ट आहे, तुम्हाला लास्ट एलिमेंट ऍक्सेस करायचं आहे. ठीक आहे, विचारतात क्वेश्चन मध्ये, यू हॅव लिस्ट ऑफ दिस मच कॉलम्स. ठीक आहे, and you have to access the last element. Sir, we'll use indexing, print the last value जी असेल ती आपण तिथे, असं सांगतात. बरोबर आहे तुमचं, लास्ट व्हॅल्यू जी असेल ते आपण तिथे टाकून देऊ. त्याने तुमचं चेक केलं की ती प्रेझेन्स ऑफ माइंड. सिंपल, -1 टाकून ती एलिमेंट येऊन जाईल. करेक्ट. आता मला सांगा, इथे ती स्पेस पकडला जाईल का रे इंडेक्सिंग करताना? थांबा एक मिनिट. हा, 0 1 2 3 4. ठीक आहे, प्रिंट st 4 ना. काय आलं? आलाय आन्सर. एक सेकंड, असं नाही कळणार तुला. प्रिंट st 3. हे बघ, समजलं का? ठीक आहे.
समजलं? ठीक आहे. लास्ट टॉपिक फॉर टुडे, स्लायसिंग. ठीक आहे. आता इंडेक्सिंग कळालं सगळ्यांना. इंडेक्सिंग अँड स्लायसिंग बरेचसे क्वेश्चन विचारतात याच्यावरती. इथे समजलं, सेम अप्लाइज फॉर लिस्ट अँड एव्हरीथिंग. ठीक आहे. स्लायसिंग म्हणजे काय? कट करणं. ठीक आहे. डिवाइड तो नाही, लेकिन कट करणं. ठीक आहे. आपल्याला एक ना एक गोष्ट कुठली ऍक्सेस करायची. फॉर एक्झाम्पल आता आपण केलं, हाच घेऊयात हा, प्रिंट. फक्त मी इथे घेतलाय बरं का, परत कन्फ्यूज नका होऊ. एक सेकंड. प्रिंट काय होता आपला, चला आता तुम्हाला दिसलंच. ठीक आहे. ऍप इक्वल्स टू, मी काय एक नवीन एक व्हेरिएबल घेतला, त्याच्यामध्ये काय इंस्टाग्राम स्टोअर केलं. ठीक आहे. आता नीट बघा, हे सेम आपण कुठे यूज केलं होतं रे? स्टार्ट, एंड अँड स्किप. पण कोणत्या फंक्शन मध्ये? रेंज मध्ये आपण यूज केलं होतं ना, फॉर आय इन रेंज. फंक्शन नाही, आपण एका सिक्वेन्स, रेंज इज अ सिक्वेन्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये यूज केलं होतं आपण. तसंच करायचो ना, स्टार्ट, एंड आणि स्टेप 2 ने झालं. जर फाईल नीट केली असेल तर रिकॉल झाला असेल. सेम आहे, सेम. ठीक आहे. आता बघा, स्टार्ट कुठून केलं मी? 1 पासून. ठीक आहे. एंड कुठे केलं? स्किप कशाने केलं? 2 ने. आता नीट बघा, 1, ठीक आहे, सॉरी 0, 1 स्टार्ट झालं का 1 ने? येस. ठीक आहे. 5 ला स्टॉप करायचं होतं. काय होतं, सॉरी, 1 2 3 4 5. ठीक आहे. म्हणजे काय, एवढंच फक्त पाहिजे होतं. एक सेकंड, बरोबर ना? 1 2 3 4 5. ठीक आहे. आणि 2 ने स्टेप करायचं होतं. एन नंतर 1 2, टी आला. नंतर 2 ने स्टेप केला तर जी. लास्ट घेतो का आपण? समजलं का स्लायसिंग? हा, नाही. ठीक आहे. चलो अजून एक घेऊ एक्झाम्पल. याच्यामध्ये मला सांगा, ऍप, याच्यामध्ये मी असं केलं 1 आणि चल 0 आणि 5. कुठपर्यंत देईल तो? इन्स्टा. एवढंच दिलं ना? 0 1 2 3 0 1 2 3 4 5. 5 घेतला का? नाही. स्किप केलंच नाही इथे आपण काही. इथे आपण फक्त काय केलंय, स्टार्ट अँड एंड. स्किप यूजच नाही केलंय. कळलं का? स्टार्ट कुठून झालं? 0 म्हणजे आय पासून. एंड कुठे झालं? जी ला. कारण की 5 येतो, पण आपण घेत नाही तो. आपण म्हणजे प्रिंट नाही करत तो. सो कुठले इन्स्टा आलं फक्त. सिम्पल. डोक्यात गेलं. आता मला स्किप करा, बाय डिफॉल्ट कितीने स्किप होतं रे? करेक्ट, 1 ने. आता मी इथे जर केलं 2 ने, आयचे. समजलं का? समजलं का? ठीक आहे. आता एक होमवर्क आहे सगळ्यांना. चेक वेदर द गिवन स्ट्रिंग इज पॅलेंड्रोम ऑर नॉट. पॅलेंड्रोम म्हणजे काय राहतं माहिती आहे का? थांबा, आता मी विचार, खरं माहिती आहे का पॅलेंड्रोम म्हणजे काय? नाही. असे वर्ड्स ज्यांना उलट केलं तरी सेम देतात. मॅम, वाव. अजून काय आलं? मॅडम. हा हा, अरे जे असे वर्ड्स जे उलटे जरी आपण केले तर सेम येतात. नयन. करेक्ट, नयन बरोबर आहे. NAYAN. त्याला, अरे ब्लँक बसतात सगळे. NAYAN असं वाचा. NAYAN, नयन. आता याला मी उलट करतो, NAYAN.
YAN काही डिफरन्स आहे का दोघात नाही मग हा काय झाला पॅलेंड्रोम तर तुम्हाला चेक करायचं आहे युजरने जो इनपुट टाकला तो पॅलेंड्रोम आहे की नाही युजर इनपुट हाँ अभी अब से कोई हे नाही स्टॅटिक नाही हवं ना सगळ्यांनी युजर इनपुटच करायचं म्हणजे युजर कडनं स्ट्रिंग इनपुट घ्यायची आणि चेक करायचं काय वापरणार रे काय वापरणार अरे बट कुठली स्टेटमेंट वापरणार ऑर नॉट इफ स्टेटमेंट लागेल ना आपल्याला त्याच्यासाठी इफ मध्ये लॉजिक द्यावं लागेल ना त्यासाठी तुम्हाला स्लायसिंग लागेल ना जे तुम्ही ऍस्ट्रिक्स साठी केलं तसंच लागेल ना थोडंफार ब्लँक बघता राव अजून एक हिंट देतो आता तर करू शकाल आता तर जमेल काय केलं मी इथे रिव्हर्स मध्ये प्रिंट केली ही मग हे रिव्हर्स इक्वल्स टू ओरिजिनल देन प्रिंट पॅलिंड्रोम एल्स प्रिंट नॉट अ पॅलिंड्रोम आता तर सांगितलं पण करून आणा समजलं मॅडम ठीक है देन दॅट्स इनफ फॉर टुडे कल हम आणि उद्यापासून आजपासून तुमचा जो एक सेकंड ऑनलाईन होईल ओके विल स्टॉप युअर टुडे व्हिडिओ मोठी होऊन जाईल ठीक आहे उद्या आपण लिस्ट बघणार ठीक आहे ऑनलाईन सर्वांना समजलं आय शेअर विथ यू एव्हरीथिंग डोंट वरी